सुंदरगिरीजी महाराज आष्टीकर हे आशीर्वचन देतील। नाही बापू अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्री गुरवे नमः। अनंत ब्रह्मांडाचे मालक आनंद परमात्मा शुद्ध लक्षण शिखराचे रहिवासी दत्त महाराज अज्ञान जीवाला सुज्ञान करून अज्ञान जीवाला ज्ञानाचा वर्षाव करून मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवणारे गुरु महाराज या आधींच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा चितगिरी नगरीमध्ये गेल्या 4 महिन्यापासून चालू असलेलं अखंड दत्तनाम चातुर्मास येथील मठाधिपती श्री संत दयाळगिरी गुरु नारायणगिरीजी महाराज, मला नावाचं खूप सुंदर असं आनंद वाटतंय महाराज। दयाळगिरी नारायणगिरी चितगिरी नाही का, तिन्ही गिर्याच आहेत। दयाळगिरी नारायणगिरी चितगिरी सुंदर असं नाव आहे आणि नावाला शोभेल जशी नावाला जसं शोभेल तसं ज्यांची सुंदर असं अवस्था आहे महाराज। संत दयाळ दयाळ करी भक्ताचा सांभाळ वनात एकला मी बाळ माझ्या जवळ आलंय काळ संत दयाळ दयाळ। नावही दयाळच आणि सुंदर असं दयाळ वृत्ती। एका ठिकाणी महाराजांनी सांगितले संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्याशी पुरे धन धन्य अनिकाची उरे तुका म्हणे पोते देव भरले नोही रीते। असे दयाळगिरीजी बापू यांनी गेल्या 4 महिन्यापासून आपलं सर्व भाविकांकडून करून घेतलेलं जे अखंड दत्तनाम चातुर्मासाचं नामस्मरण आहे। ज्ञानप्रकाश बाळक्रीडे ग्रंथामध्ये राजा दलादनाला दत्त महाराज सांगतात चातुर्मासाचं महत्व। चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे चारी धाम काय बापुढे चहु मासाचे पुण्य अगाध। दत्त महाराज सुद्धा या कर्मसृष्टीला येण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर ते चातुर्मासाचं कारण आहे। जीव हे पहिल्यांदा कर्मसृष्टीला आलेले आहे आणि जीव इथं कर्मसृष्टीला आल्याच्या नंतर त्याला कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन मकर्म फले तुर्भू मातो संगोष्य कर्मणी। त्या कर्मलेपामध्ये ते गुंडाळलेले जीव कर्मभूमी आला कर्मलेपी गुंडाळला किंवा मायेमध्ये बुलला जीव मनोनी अवतरले देव आत्रिनंदन म्हणती सर्व परंतु नेनती मूळ वार्ता। मूळ वार्ता बोलू कैसी अगम्य अतर्क चौगासी 6 जणी झाल्या पिशी काय पाडा 18चा। प्रथमतः या ठिकाणी जीव आलेले आहे आणि ते जीव इथं येऊन महाराज नाही त्याची घेता शिरी किंवा मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे। घर माझा आहे, लेकर माझे आहेत, पत्नी माझी आहे, वावर माझा आहे, घर माझा आहे, हे गाव माझा आहे। अशा प्रकारचं एका पाशामध्ये जीव अडकलेला आहे आणि म्हणून त्या जीवाला त्या पाशातून मुक्त करण्यासाठी अत्र ऋषी आणि अनसुया माय या उभय दाम्पत्यांनी केलेले जे 60,000 वर्षाचं अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानाची फलप्राप्ती म्हणून 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करीते झाले दोघे जण आनंद अलक्ष पदाहुन आज्ञा आली अविनाशी। आनंद मालकाने दत्त महाराजांना सांगितलं आता मात्र तुम्हाला मनुष्य रूपामध्ये अत्रि अनुसयाच्या गृही अवताराला यावं लागणार आहे आणि म्हणून दत्त महाराजांनी निरालंबात 42व्या पदावर असणारे दत्त महाराज या जीवाची कळवळा घेऊन ज्ञान भक्ती वैराग्याची शिदोरी घेऊन या कर्मसृष्टीकडे आणि अत्रि अनुसयाच्या गृही येऊन अवताराला आलेले आहेत। आणि म्हणून महाराज चातुर्मासाचं आगळं वेगळं महत्व आहे। त्याही पुढे जाऊन सांगायचं असेल तर साधन फक्त 2च आहेत, नामस्मरण आणि अन्नदान। नामस्मरणापेक्षा मोठी साधना कोणतीच नाही। जरी पापाचे झाले पर्वत तरी दिगंबर आठवावा देवदत्त
रक्षकार होय क्षणात दिगंबर आटविता. किती जरी पाप झाले, एका जन्मातले नाही अनंत जन्माचं पाप घालवणारा ताकद जर कशात असेल तर ते नामात आहे. आम्ही अवधूताचे दास, त्यांनी तोडिले भवपास, त्यांचे केले चिंतन 12 वाटा पळती विघ्न. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्न. आणि म्हणून आपण जे केलेले 4 महिन्याचं चातुर्मासाचं नामस्मरण आहे, त्यात घडलेले अन्नदान आहे. महाराज म्हणतात या 2 साधनांनाच देव स्वतः आपल्या घरला येतात. साधन तरी हेची 2, नामस्मरण अन्नदान. देवदत्त येतो घरा, काय उणे त्या मंदिरा. आणि म्हणून महाराज या चातुर्मासाच्या सांगतेच्या निमित्ताने 128 श्रीफळाची आनंद दत्त महापूजा आणि उपस्थित सर्व संत महंत आणि महापूजेचे आचार्य महंत श्री गोपाळगिरीजी महाराज यांच्या सुंदर असं नेतृत्वाखाली दरवर्षी पार पडत असलेली ही आनंद दत्त महापूजा यंदा पण सर्व साधू संतांच्या, भाविकांच्या, परिसरातील सर्व भक्तांच्या साक्षीने संपन्न होत आहे. यापुढे पण असं बरेच काही कार्य दयाळगिरी महाराजांच्या हस्ते हो, असं दत्त महाराजांच्या चरणी वारंवार प्रार्थना. जय आनंद, जय सद्गुरू. देवगिरी महाराज पटसंस्थान की ही त्यांचा आशीर्वचन देते.